श्रीराम एक्सप्रेस न्यूज, आपली बातमी, आपला आवाज। समता पतसंस्थेच्या ठेवींमध्ये 4 दिवसात 3.80 कोटींची वाढ। कोपरगाव सोशल मीडियावर सुरू असलेल्या अफवा व अपप्रचारांना ठेवीदारांनी ठाम नकार देत समता नागरी सहकारी पतसंस्थेवर आपला विश्वास कायम ठेवल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे। केवळ गेल्या 4 दिवसात संस्थेच्या ठेवींमध्ये तब्बल 3.80 कोटी रुपयांची वाढ झाली आहे। समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादापा उर्फ काका कोयटे यांनी सांगितले की संस्थेच्या सर्व ठेवी पूर्णतः सुरक्षित असून समता लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीममुळे ठेवीदारांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे। आज अखेर संस्थेच्या एकूण ठेवी 1160,92,00,000 रुपये इतके असल्याची माहिती संचालक संदीप भाऊ कोयटे यांनी दिली। समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या आजकाल या श्रीरामपूर शाखेमध्ये मी आलो आहे। आम्हाला सकाळपासून बरेचशा ठेवीदारांचे फोन आले की समताच्या बाबतीमध्ये बरीच चर्चा चालू आहेत, त्याकरता आम्ही ठेवीदारांची या ठिकाणी एक मीटिंग ऑर्गनाईज केली होती आणि आम्ही नुकतं सगळ्या ठेवीदारांचे समाधान याच्यामधून करून दिलेलं आहे। आमच्या संस्थेचे चेअरमन काकासाहेब कोयटे हे नगराध्यक्ष पदाकरता कोपरगावला नगरपालिकेमध्ये उमेदवारी करतायत आणि तिथं खूप चांगला पाठिंबा जनतेचा काकासाहेबांना मिळतोय आणि त्याच्यामुळं घाबरून विरोधकांनी काकांच्या विरुद्ध काही खोटे अफवा पसरवायचं काम विरोधकांनी चालू केलं आणि त्याच्यामुळं काही ठेवीदारांच्या मनामध्ये समताच्या बाबतीत शंका निर्माण झाल्या। त्यामुळे ह्या ठेवीदारांचं समाधान करण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो। वास्तविक बघता या अफवा त्यांनी ज्या समताच्या बाबतीत तयार केलेल्या आहेत या अगदी 100% अफवा आहेत, यात सत्यता काहीच नाही। समतावर एक चौकशी सहकार खात्याची निश्चित लागलेली आहे, परंतु जशी महाराष्ट्रातल्या टॉप 10 पतसंस्थांवर प्रत्येक वर्षी चौकशी होत असते तशी समताची चौकशी प्रत्येक वर्षी होत असते। गेल्या 3 महिन्यापूर्वीच समताची चौकशी झाली आणि सहकार खात्याने नील अहवाल हा समताला दिलेला आहे, तशी सुद्धा चौकशी लागलेली आहे। यात फक्त एवढंच आहे की ह्या चौकशीमध्ये एक त्याला राजकीय बॅकग्राऊंड आहे, कारण जे आमचे थकबाकीदार आहे काही थकबाकीदारांना आमच्या विरोधकांनी संपर्क करून त्यांना सहकार खात्यामध्ये पाठवलं। त्या थकबाकीदारांनी 8 तारखेला सकाळी सहकार खात्यामध्ये समताची चौकशी व्हावी म्हणून अर्ज दिला। वास्तविक सहकार खात्यामध्ये किंवा कुठल्याही सरकारी खात्यामध्ये अर्ज केला तर महिने फायली हलत नाही, परंतु विरोधकांनी त्या थकबाकीदारांना पाठबळ दिलं, चुकीचं पाठबळ दिलं। सकाळी अर्ज केल्याने संध्याकाळी समताच्या चौकशीची ऑर्डर लागली। हरकत नाही, चौकशीला समता कधी घाबरलेली नाही, घाबरणारही नाही, कारण समताचा व्यवहार हा पूर्णपणे पारदर्शक आहे। तीच खात्री आम्ही आमच्या ठेवीदारांना दिलेली आहे आणि त्याच्यामुळंच समताच्या ठेवी ज्या सर्व शाखांमध्ये चांगल्या पद्धतीची वाढ त्याच्यामुळे होत आहेत। मागच्या 4 दिवसामध्ये समताच्या ठेवींमध्ये तब्बल 3,86,00,000 रुपयांची वाढ सुद्धा झालेली आहे। अशी शंका काही श्रीरामपूरच्या ठेवीदारांना होती, त्यांची शंकाचे निरसन आम्ही आता नुकतेच या ठिकाणी केलेले आहे। दरम्यान निवडणूक पार्श्वभूमीवर काही थकबाकीदार व विरोधकांकडून बदनामीकारक संदेश पसरवले जात असल्याची तक्रार कोपरगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती प्रेसच्या माध्यमातून देण्यात आली। तसेच काही ठेवीदारांनी आपली प्रतिक्रिया दिली। कविता दसर बारा आज आपण बस संस्थेसाठी आला। हेच लोकांचे चर्चा चालू आहे असं तसं, आणि आम्हाला पहिल्यापासून जुने चंद्रपूरमध्ये समजा तेव्हापासून कधी काही आम्हाला त्याचं काही आलं नाही, की लोकांची अफवा उठली। आता काय वाटतं आपल्याला? मिळत इथंच ठेवणार ठेव। नाव काय आपलं? अमृतेश्वर अंबादास रसाळ। आज आपण बस संस्थेत कशासाठी आला? तेच वावड्या उठल्या होत्या लोकांच्या, आपली चौकशी करून घ्यावी ह्या हिशोबाने मी आलो होतो। दुपारी मी 2-4 वाजता सगळ्या आपल्या स्टाफने सुद्धा आम्हाला गॅरंटी दिली की तुम्ही काही काळजी करू नका, तुमचे पैसे कुठं जाणार नाहीत, तुम्हाला कधी लागले अर्ध्या रात्री लागलेले तरी पैसे मिळतील। त्यानंतर आपण कोणाकोणाला भेटला? नाही, एक कोयटे साहेबांना फक्त भेटलो, बाकी कोणालाही स्टाफला मॅनेजर यांना त्यांना सकाळी भेटून गेलो, बाकी काही विशेष नाही। ते मग आता आपल्या ठेवी काय सुरक्षित आहात की आपण काढणार? सध्या तरी सुरक्षित आहेत आणि आमच्या मालकाच्याच बिल्डिंगमध्ये आम्ही किशोर टॉकीजमध्ये काम करतो, आमच्या मालकाच्याच बिल्डिंगमध्ये हे सगळं आहे। त्यामुळं काय आम्हाला आणि आमच्या स्टाफने सुद्धा मला गॅरंटी दिली की तसं काही हे करू नका, तुम्ही बदलायचा काही विषय करू नका। मात्र ठेवींतील वाढ ही संस्थेवरील ठेवीदारांच्या विश्वासाचे जिवंत उदाहरण असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे।